बरं. सध्या मार्केटिंग आता कोसळलेलं आहे आणि अशातच गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत? सध्या म्हणजे जर आपण शेअर मार्केटचा इंडेक्स बघितला सेन्सेक्स, तर तो 85,000 पर्यंत गेलेला होता. तो सध्या 75,000च्या आसपास आहे. तर साधारणपणे 10% आसपास करेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये, 10 ते 12% या रेंजमध्ये. म्हणजेच तुम्हाला स्वस्तामध्ये आज युनिट्स मिळत आहेत. म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स मिळतात. तर ते म्युच्युअल फंडचे जे युनिट्स आहेत हे तुम्हाला 10% वगैरे 12% डिस्काउंट मिळत आहेत. त्यामुळे आत्ता जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होणार आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण जर केली आत्ता तर जास्त फायदा आहे. आता उदाहरणार्थ कोविडमध्ये आपण बघितलं तर कोविड ज्यावेळी सुरू झाला जानेवारी 2020, त्यावेळी मार्केट 42,000 होतं आणि त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झालं, त्यावेळी 26,000ला सेन्सेक्स आला. तर त्यावेळी जर 26,000ला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर ते आज पैसे जवळपास 50च्या आसपास झालेले आहेत. 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स झालेले आहेत. पण थोडक्यात आता सुद्धा तशाच प्रकारची थोडीफार संधी आलेली आहे. तर 10% मार्केट डाऊन आहे. तर आता जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला पटकन चांगल्या प्रकारे वाढलं तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो. हो हो, निश्चित. नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे कणकवलीमध्ये. म्युच्युअल फंड आपण नाव ऐकलेलंच आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती घ्यायला आलो आहे. तर आपण त्यांच्याशी म्युच्युअल फंडबद्दल बऱ्याच लोकांना माहिती हवी असते आणि ती कुठे मिळणार, त्यासाठी त्यांच्याकडे जायला हवं किंवा कुठेतरी यूट्यूबला सर्च करावं लागतं किंवा अन्य गुगलवरती वगैरे सर्च करावं लागतं किंवा तिथे आपल्याला हवी तशी माहिती मिळत नाही. तर ती माहिती आपल्याला या यूट्यूबच्या चॅनलद्वारे माझ्या हे सर्व मिळू शकेल. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण माहिती बघण्यासाठी, माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. तर आपली प्रथम परिचय करून द्या. नमस्कार, मी दुर्गा प्रसाद काजरेकर. कणकवली येथे माझं ऑफिस आहे. व्हिजन फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने आमचं ऑफिस आहे. तर यामध्ये आम्ही आमच्या क्लायंटना म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, गाड्यांचे इन्शुरन्स इत्यादी सर्व्हिसेस आम्ही उपलब्ध करून देतो. गेली 12 वर्षे मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तर आपल्याकडे कोणत्या फायनान्शियल सर्व्हिसेस उपलब्ध आहेत? आमच्याकडे बेसिकली म्युच्युअल फंडामध्ये आमचं काम मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही हेल्थ इन्शुरन्स, त्यानंतर टर्म इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अशा प्रकारे सर्व्हिसेस देतो. तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये जर SIP आणि किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट लमसम केली तर ते करणं आवश्यक असतं. आपल्या आरोग्यासाठी हेल्थ इन्शुरन्स करणं आवश्यक असतं. इमर्जन्सी काही कारणास्तव हॉस्पिटलायझेशन झालं तर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तर त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स नावाचा जो प्रकार असतो तर त्यामध्ये समजा आपल्या एखाद्या घरातल्या मुख्य माणसाचा समजा काही कारणास्तव मृत्यू झाला तर आपल्या त्या फॅमिलीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट येऊ शकतं. अशा वेळी जर टर्म इन्शुरन्स केला तर त्यातून आपल्याला 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये वगैरे अशा प्रकारची रक्कम ज्याप्रमाणे येऊ शकते. ज्याप्रमाणे तिथे खर्च असेल किंवा जे तुमच्या ह्याच्यामध्ये बसणार असेल त्या ह्याच्या कॅटेगरीनुसार तेवढे रक्कम मिळू शकते. बरोबर. त्यानंतर एक पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स नावाचा प्रकार असतो. त्यामध्ये आपल्याला एक कमी प्रीमियममध्ये 3,000, 4,000 मध्ये 30 लाख, 50 लाख वगैरे अशा प्रकारचं कव्हरेज मिळतं. म्हणजे ते वन टाइम भरायचे असतात की प्रत्येक वर्षी भरायचे असतात? प्रत्येक वर्षी भरायला लागतं. साधारण 3-4 हजार रुपये जर आपण वर्षाला भरले तर ॲक्सिडेंटमुळे झालं फक्त तर आपल्याला कव्हरेज मिळतं. नॅचरली डेथ झाली एखाद्याची तर त्यामध्ये हे मिळत नाही पर्सनल ॲक्सिडेंट प्लॅनमध्ये. मग त्यामध्ये चूक कोणाची आहे हे पण बघितलं जातं का? नाही, चूक म्हणजे काही वाहतुकीचे जे नियम आहेत, लायसन असणे, त्यानंतर हेल्मेट घालणे वगैरे हे नियम आपल्याला पाळावे लागतात. तर आपल्याला त्याचा आपल्याला क्लेम मिळू शकतो. बरं. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय याची जरा सर्वांना माहिती द्या. म्युच्युअल फंड म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लाखो इन्व्हेस्टर असतात. ते एका फंडामध्ये इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडाच्या स्कीममध्ये. तर त्याला मॅनेज करायला फंड मॅनेजर असतात. फंड मॅनेजर म्हणजे CA, MBA अशा क्वालिफिकेशनचे लोक असतात. त्यांच्या हाताखाली एक रिसर्च ॲनालिस्ट लोकांची टीम असते ज्यांचं काम असणं रिसर्च करणे असतं. मग ते स्टडी करत असतात मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत,
कोणत्या कंपनीचं काय बिझनेस मॉडेल आहे, त्याचं सेल्स काय, प्रॉफिट काय इत्यादीचं ते स्टडी करत असतात आणि त्याप्रमाणे एक पोर्टफोलिओ बनवत असतात. साधारणपणे मार्केटमध्ये एक 3 ते 4 हजार लिस्टेड कंपन्या आहेत, तर त्यापैकी एक 50-60 कंपन्यांचं ते पोर्टफोलिओ बनवतात आणि त्याला ते रेग्युलरली मॅनेज करत असतात. म्हणजेच तुमच्याकडे एक 100 रुपये आहेत उदाहरणार्थ, तर 100 मधले बँकिंग फायनान्सला वगैरे 30% ते 25 ते 30%, 40% पर्यंत इन्व्हेस्टमेंट असू शकते, फार्मास्युटिकलला असू शकते, IT मध्ये असू शकते, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असू शकते, टेलिकॉम मध्ये असू शकते. अशा प्रकारे ते एक पोर्टफोलिओ बनवतात. मग त्या पोर्टफोलिओच्या अंडर काही कंपन्या असतात. म्हणजे बँकिंगला समजा एक 20% इन्व्हेस्टमेंट आहे उदाहरणार्थ, तर त्यामध्ये HDFC बँक 4-5% असेल, SBI 5% असेल, ICICI बँक 2% असेल. असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि त्याला मॅनेज केलं जातं. बरोबर. मग त्यामध्ये हे करता येतं आपल्याला. एखाद्या कंपनीचा शेअर समजा लिमिटच्या वर गेला तर तो विकतात आणि दुसरा शेअर घेतात. हे जर तुम्ही जर डायरेक्ट ट्रेडिंग करायला गेलात, हे तुम्हाला मॅनेज करायला लागतं. म्युच्युअल फंडला हे काम फंड मॅनेजर, अॅनालिस्ट लोक हे पोर्टफोलिओ बनवण्याचं करत असतात. बरोबर. आता म्युच्युअल फंडद्वारे आर्थिक नियोजन कसं करावं याची माहिती द्या. बेसिकली आपण आपले फायनान्शियल गोल्स आहेत ते प्रथमतः ठरवायचे असतात. उदाहरणार्थ रिटायरमेंट असेल, रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज, किंवा एखाद्याचं वेल्थ क्रिएशन नावाचा गोल असू शकतो, ज्याला 2 कोटी रुपये 50व्या वर्षापर्यंत साठवायचे आहेत वगैरे. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रत्येकाचे गोल असतात. मग रिटायरमेंटसाठी समजा आजचा खर्च एक 15-20 हजार आहे उदाहरणार्थ, तर तो 60व्या वर्षी किंवा 55व्या वर्षी आपण ज्यावेळी रिटायर मिळणार त्यावेळी काही प्रमाणात लाख रुपये वगैरे झाला असेल. मग ह्या सगळ्याचं आम्ही एक कॅल्क्युलेशन करून देतो, आजचा खर्च आणि भविष्यातला खर्च. मग त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे ह्याचं आम्ही आपल्याला एक एक्सेलमध्ये त्याचं गणित करून देतो. मग त्याप्रमाणे सुरू करायचे असते. मग सुरुवात केली की हळूहळू आपण त्यामध्ये गुंतवणूक वगैरे वाढवू शकतो. बरोबर. म्हणजे असे आपले गोल्स ठरवायचे असतात आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायची असते. बरं. सध्या मार्केटिंग आता कोसळलेलं आहे आणि अशातच गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत? सध्या म्हणजे जर आपण शेअर मार्केटचा इंडेक्स बघितला सेन्सेक्स, तर तो 85,000 पर्यंत गेलेला होता. तो सध्या 75,000च्या आसपास आहे. साधारणपणे 10%च्या आसपास करेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये, 10 ते 12% या रेंजमध्ये. म्हणजेच तुम्हाला स्वस्तामध्ये आज युनिट्स मिळत आहेत. म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स मिळतात, तर ते म्युच्युअल फंडचे जे युनिट्स आहेत हे तुम्हाला 10% वगैरे 12% डिस्काउंट मिळत आहेत. त्यामुळे आत्ता जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होणार आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण जर केली आत्ता तर जास्त फायदा आहे. आता उदाहरणार्थ कोविडमध्ये आपण बघितलं तर कोविड ज्यावेळी सुरू झाला जानेवारी 2020, त्यावेळी मार्केट 42,000 होतं आणि त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झालं, त्यावेळी 26,000ला सेन्सेक्स आला. तर त्यावेळी जर 26,000ला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर ते आज पैसे जवळपास 50च्या आसपास झालेले आहेत. 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स झालेले आहेत. पण थोडक्यात आता सुद्धा तशाच प्रकारची थोडीफार संधी आलेली आहे. तर 10%ने मार्केट डाऊन आहे. तर आता जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला पटकन चांगल्या प्रकारे वाढलं तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो. हो हो, निश्चितच. आता SIP, SWP किंवा STP यामध्ये फरक काय? SIP म्हणजे जसं आपण बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये RD करतो, दरमहा पैसे भरतो, त्याला SIP म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मग ते आपण त्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिल्या बँकेला की त्या महिन्याला ते पैसे अकाउंटवरून डेबिट होतात. तुम्हाला कोणाकडे एजंटकडे द्या किंवा त्याची काही गरज नसते, फक्त आपल्या अकाउंटमध्ये ठेवायचे. अकाउंटला पैसे भरायचे, ठरलेल्या तारखेला ते पैसे अकाउंटवरून डेबिट होणार. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. त्यामध्ये आपण एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट भरतो. समजा आपण एक 5 लाख रुपये भरले आणि त्याच्यातून आपल्याला एक 4,000 किंवा 5,000 रुपये आपल्याला पेन्शन हवी असेल तर तसे आपण वन टाइम भरले की त्यातून मग आपण एक तारीख ठरवतो. मग त्या तारखेला ते दर महिन्याला अकाउंटला येत जातात. म्हणजे SIP आणि SWP हे विरुद्ध आहे थोडक्यात. STP म्हणजे नावाचा प्रकार आहे तिसरा. STP मध्ये काय होतं, एका फंडातून दुसऱ्या फंडामध्ये आपण स्विच करू शकतो पैसे. एक ठराविक तारीखला आपण जर त्याचं सिलेक्शन केलं की 5 तारीखला माझे समजा उदाहरणार्थ A फंड आहे, A फंडातून B फंडात जर पैसे माझे स्विच करायचे असं जर आपण दिलं तर ते दर महिन्याला त्यावेळी तुमचे STPच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजेच काय होतं की
एकाच वेळी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आपण गुंतवणूक करत जातो. मग त्याचा आपल्याला ॲव्हरेजिंगसाठी उपयोग होतो. बरोबर. असे हे बेसिकली हे 3 प्रकार आहेत. हां, आता तुमच्याकडे असलेल्या जुन्या गुंतवणूकदारांना कशा प्रकारे फायदा झाला तिची थोडीशी हे सांगा. बेसिकली आमच्याकडे आता काही इन्व्हेस्टर आहेत ते 10 वर्ष 12 वर्षापासून आहेत. तर जर ज्यांनी त्यावेळी एक 5,000ने वगैरे SIP सुरू केली असेल, 5,000 10,000ने, आज त्यांचे पोर्टफोलिओ 30 लाख 20 लाख 50 लाख अशा प्रकारे झालेले आहेत. म्हणजे मध्ये मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढवल्या आणि त्याच्यामध्ये जसं करेक्शन येतं त्यावेळी खाली ज्यावेळी मार्केट असतं त्यावेळी त्यांनी वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली. असं जर केलं तर त्यांना एक 12 ते 15% आसपास किंवा 15-16% सुद्धा जास्त रिटर्न आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे चांगले पोर्टफोलिओ बनवत आहेत. त्यामुळे जेवढे वर्ष आपण थांबतो, जेवढे लॉंग टर्म थांबतो तेवढा आपला फायदा जास्त होत जातो. बरोबर. आता सर्वसाधारणपणे काय झालेलं आहे, गरीब माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत असं म्हणजे किती रुपयापासून सुरुवात गुंतवणुकीला होऊ शकते, करू शकतो आपण, त्याची जरा माहिती सांगा. साधारणपणे गरीबातला गरीब माणूस 500 रुपयापासून सुद्धा मंथली इन्व्हेस्टमेंट करता येते. म्हणजे SIP जी दरमहा SIP आहे ती 500 रुपयापासून सुद्धा आपल्याला करता येते आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ही 5,000 रुपयापासून सुद्धा आपल्याला करता येते. आता जर मोलमजुरी करणाऱ्या माणसांची सुद्धा मजुरी बघितली आपण तर दिवसाला 600 700 800 रुपये 1000 रुपये ह्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य माणूस सुद्धा साधारण महिन्याला 500 रुपयापासून करू शकतो. बँकेमध्ये पोस्टामध्ये वगैरे आपण RD वगैरे करतो तर त्याऐवजी जर SIP केली तर आपल्याला जास्त रिटर्न मिळतात. मात्र SIP ही लॉंग टर्मसाठी केली पाहिजे. एक 5 वर्ष वगैरे कालावधी किमान पाहिजे तर आपल्याला एक 10-12% वगैरे रिटर्न येऊ शकतो. बरोबर. आता एक सर्वसाधारणपणे जो मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असेल किंवा कोणाला काही अचानक अडचण येऊ शकते त्यावेळेला जर समजा हप्ता चुकला काही कारणास्तव तर त्याला काही आपल्या म्युच्युअल फंडातून दंड लागतो किंवा बँकेकडून काही दंड वगैरे काय आकारला जातो का? बेसिकली समजा आपल्या अकाउंटला आपण एक SIP ज्यावेळी करतो त्यावेळी आपण एक तारीख ठरवलेली असते. उदाहरणार्थ आपण महिन्याची 10 तारीख ठरवली, जर त्यावेळी तुमच्या अकाउंटला बॅलन्स जर नसेल तर बँक चार्ज लावते 250 रुपये 350 रुपये. ते प्रत्येक बँकेनुसार तो वेगवेगळा असतो. हां, म्हणजे प्रत्येक हप्ता किती आहे त्याच्यावरती ठरते ती रक्कम का एका हप्त्यावर किती हप्ता असतो त्याच्यावर 300 रुपये किंवा 250 कितीही हप्ता असलं तरी ह्याची जी बाउन्सचे चार्जेस आहेत ते तेवढेच फक्त सेम असतात. हां, ठीक आहे. आता अडचणीच्या वेळेला आर्थिक गरज असते प्रत्येक माणसाला, ते त्यावेळेला कुठेही मिळत नसतील पैसे किंवा आपल्याला जी काय आर्थिक मदत हवी असते ती जर मिळत नसेल तर त्या संदर्भात आपल्याकडे काय कोणत्या प्रकारचं प्लॅन आहे? बेसिकली आपण जे गुंतवणूक करतो तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज म्हणजे त्या म्युच्युअल फंडाच्या अगेन्स्ट तुम्हाला कर्ज मिळू शकतं. म्हणजे तुमची 100 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे समजा तर त्याच्या 45% पर्यंत आपल्याला लोन मिळू शकतं. त्याला एक साधारण 12% आसपास वगैरे व्याज आहे. परंतु कसं असतं, जर तुम्ही भरलेले पैसे काढण्यापेक्षा जर लोन घेतलं आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला 12-13% पेक्षा जर जास्त रिटर्न आला तर तुम्ही जे भरलेलं व्याज आहे ते ऑटोमॅटिक तुमचं थोडक्यात नील होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे गुंतवणूक विड्रॉ करण्यापेक्षा आपण त्याच्या अगेन्स्ट जर लोन घेतलं तर आपल्याला म्हणजे आपले पैसे पण वाढतात, मुद्दलही वाढते आणि आपल्याला कर्ज काढण्याचं जे हे म्हणजे हे आहे थोडक्यात पैसे कमी होतात. ज्यावेळी आपण विड्रॉ करणार त्यावेळी आपली कॅपिटल कमी होते तर ती सुद्धा रोखली जाऊ शकते. बरोबर. आता कसं आहे, आपल्याला सर्वसाधारणपणे कर्ज काढायचं झालं तर आपल्याला खूप धावाधाव करायला लागते. म्हणजे ह्या प्रकारचे कागदपत्र घेऊन या, आज काय 7-12 घेऊन या, 8 घेऊन या, अन्य काही भरपूर कारणाने आपल्याला नाचवतात बँकेत, सरकारी बँकेमध्ये. तर तसं काय इथे म्हणजे कागदपत्रांची काय गरज लागते काय, तसं काय? तसं त्यामध्ये आपल्याला लोन अगेन्स्ट हे कम्प्लिटली डिजिटल आहे. म्हणजे ऑनलाईन आहे ही प्रोसेस. साधारणपणे 2 लाखाच्या आतमधलं कर्ज असेल तर ते 2 तासाच्या आत वगैरे मिळून जातं. पण त्याला आधार कार्डच्या थ्रू त्याला ई-साईन करतो आपण डिजिटली आणि हप्ता ठरवणे वगैरे या सगळ्या प्रोसेस आहेत. तर त्या सगळ्या एक 2 तासापर्यंत आपल्याला 2 लाखापर्यंत जर लोन मिळू शकतं. फक्त इमर्जन्सी इमर्जन्सीसाठी आपल्याला मिळू शकतं. त्याला किती वेळ कालावधी असतो काय?
त्याला 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत वेगवेगळी त्याच्यामध्ये ड्युरेशन असतात. हां. तुम्ही 6 महिन्यासाठी घेऊ शकता. जेवढा तुमचा ड्युरेशन जेवढं कमी तेवढं तुम्हाला व्याज कमी लागणार, आणि ड्युरेशन जास्त तेवढं आपल्याला 7 वर्ष म्हणजे वगैरे घेतला तर हप्ता कमी बसणार, व्याज जे 7 वर्षाच्या नंतर पडणार आहे ते जास्त लागणार. बरोबर. मग आता एखाद्या माणसाला आता हे 2 लाख रुपये मिळायला हवे असतील लवकरात लवकर, पण त्याचा हप्ता जो आहे तो किती ठरायला हवा काय ते म्हणजे लगेच आपल्याला समजणार, काही त्याला वेळ लागणार ते नाही. त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्ही 6 महिन्यासाठी घेतलात तर तुम्हाला एवढा हप्ता येणार, असं 12 महिन्यासाठी घेतला तर एवढा हप्ता, असं एक त्याचं टेबल असतं थोडक्यात. ते त्याप्रमाणे आपल्याला बरोबर हप्ता बसतो. जसं आपल्याला शक्य आहे आणि जो आपल्याला भरणं शक्य आहे त्याप्रमाणे आपण त्या पटीत घ्यावं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लोन सुद्धा लवकर सुद्धा क्लोज करू शकता. हां, म्हणजे कमी महिन्यात किंवा कमी वर्षात जर तुम्ही फेडलात तर तुम्हाला त्याचं व्याजदर कमी लागतो आणि लवकर फिटतं सुद्धा. बरोबर ना? बरोबर. हां, बरोबर. आणि आता एक प्रश्न असा की प्रत्येकाकडे कोणत्या प्रकारचं इन्शुरन्स असणं आवश्यक आहे तेही सांगा. तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या 3-4 प्रकारचे आपले इन्शुरन्स आहेत, ते करणं आवश्यक असतं. प्रथमतः हेल्थ इन्शुरन्स, म्हणजे जर आजारपण आलं, आजकाल कोविडमध्ये वगैरे आपण बघितलंय तर जवळपास प्रत्येक घराघरामध्ये कोविडचे पेशंट होते. त्यानंतर डेंग्यू, मलेरिया, त्यानंतर काही लोकांना हार्ट अटॅक वगैरे ह्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यानंतर ॲक्सिडेंट आहेत, ॲक्सिडेंटमुळे हॉस्पिटलायझेशन होतात. या सगळ्यासाठी आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. किमान एक 5 लाख ते 10 लाखापर्यंत तरी असावा इन्शुरन्स. तर आपल्याला काहीतरी आपल्याला त्यापासून आपण हे सुरक्षित होऊ शकतो. तर हेल्थ इन्शुरन्स करण्यासाठी ज्यावेळी आपल्याला आजार नसतो त्यावेळी हेल्थ इन्शुरन्स करायला पाहिजे. आपण आजारी पडल्यानंतर करायला गेलो, समजा एखाद्याला डायबेटीस डिटेक्ट झाला, मग करायला गेला तो इन्शुरन्स, तर त्याला 3 वर्षे वगैरे वेटिंग पिरियड येतो, 2 वर्ष 3 वर्ष वगैरे. ब्लड प्रेशर सुरू झाला आत्ता, आणि आत्ता जर आपण करायला गेलो लगेच तर आपल्याला मिळत नाही, 3 वर्ष थांबायला लागतं. म्हणून जेव्हा आपण निरोगी असतो त्याच वेळी आपण इन्शुरन्स करून घेतला पाहिजे. बरोबर. दुसरा प्रकार आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्ससाठी तुमच्याकडे साधारणपणे 3 लाख रुपये तरी ॲन्युअल इन्कम असणं आवश्यक असतं. ITR, त्याच्यासाठी ITR फाईल करणे आवश्यक असतं. ITR किंवा 3 महिन्याची वगैरे सॅलरी स्लिप असेल, आणि जर तो व्यक्ती ग्रॅज्युएट असेल किंवा काही प्लॅन्समध्ये 10वी पाससुद्धा चालतो, पण त्याच्यामध्ये इन्कम क्रायटेरिया थोडासा जास्त असतो. तर थोडक्यात हा प्रोडक्ट टर्म इन्शुरन्स जो आहे त्याच्यामध्ये तुमची जर डेथ झाली तर तुमच्या वारसाला तुम्हाला एक मोठी अमाऊंट मिळते, 50 लाख रुपये, 1 करोड रुपये वगैरे अशा प्रकारे. मग त्यासाठी तुमचं इन्कम किती आहे आणि तुमचे मेडिकल टेस्ट थोडक्यात केल्या जातात, तुम्हाला काही आजार आहेत का किंवा काय, तर हे सगळं बघून मग तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतो. त्याच्यामध्ये एक साधारणपणे 8 दिवस वगैरे 8 ते 10 दिवस लागतात टर्म इन्शुरन्स पॉलिसी इश्यू व्हायला. तर टर्म इन्शुरन्स करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ एखादा कमावता व्यक्ती आहे, मुख्य व्यक्ती, त्याची डेथ झाली काही कारणास्तव, तर त्याच्या कुटुंबाचं गुजारा पुढे झाला पाहिजे. त्याच्या मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, त्या व्यतिरिक्त दर महिन्याचा जो काही खर्च आहे हा भागला पाहिजे. त्यासाठी एक 50 लाख रुपये ते 1 करोड रुपयापर्यंत टर्म इन्शुरन्स आपला असणं आवश्यक असतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स. पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स हा सर्वांना मिळू शकतो. तर ह्यामध्ये आपल्याला साधारणपणे 3,000, 4,000, 5,000 ह्या रेंजमध्ये प्रीमियम येतो वर्षाला. त्यामध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत 1 करोडपर्यंत वगैरे कव्हरेज असतं. ह्यामध्ये ॲक्सिडेंटमुळे जर आपलं हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याचा खर्च मिळतो, किंवा डेथ झाली, ॲक्सिडेंटल डेथ झाली, किंवा तुमचे हात, पाय, बोटं वगैरे अशा प्रकारे फ्रॅक्चर झाले, किंवा तुमचे डोळे किंवा अशा प्रकारे जर इंजुरी झाल्या काही, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे कव्हरेजेस असतात तर त्याप्रमाणे आपल्याला मिळतात. मात्र नॅचरल डेथ वगैरे झाली तर ते ह्यामध्ये कव्हर होत नाही. जे ॲक्सिडेंटमुळे जर एखादा असा प्रसंग आला तरच आपल्याला त्यामध्ये कव्हरेज मिळू शकतं. धन्यवाद. एखादा व्यक्ती कोमामध्ये गेला
तरी त्याला काही महिने आपल्याला हे मिळतं, कव्हरेज मिळतं. त्यानंतर हॉस्पिटल डेली कॅश, म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे आपलं जे काय नुकसान होत असतं व्यवसायाचं असेल किंवा काय, तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला काय पर डे 1,000 रुपये 2,000 रुपये वगैरे अशा प्रकारे मिळतात. काहीमध्ये EMIला सुद्धा प्रोटेक्शन आहे. असे प्रत्येक प्लॅनमध्ये फीचर्स वेगवेगळे असतात. मग जसे आपण फीचर्स घेणार त्या पट्टीत आपला प्रीमियम थोडाफार वाढत जातो. आणि चौथा प्रकार आहे गाड्यांचा इन्शुरन्स. आपण गाड्यांचे इन्शुरन्स फोर व्हीलर इन्शुरन्स जनरली माणसं फुल करतात, किंवा गाडी जुनी झाली की फक्त थर्ड पार्टी करतात, हप्ता कमी बसावा म्हणून. पण आपण आपल्या स्वतःच्या चुकीमुळे जर आपण एखाद्या अपघात झाला तर त्यावेळी ओन डॅमेज कव्हरेज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्याचं नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे फुल इन्शुरन्स करावा. तसेच टू व्हीलरला सुद्धा, आता टू व्हीलरला 15 लाख रुपये वगैरे कंपल्सरी केलेलं आहे कव्हर. ते टू व्हीलरला एक साधारण 1,500 ते 2,000च्या आसपास वर्षाला हप्ता येतो. तो सुद्धा करणं आवश्यक आहे, कारण ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर असे 3-4 प्रकारचे इन्शुरन्स आहे जे प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. गुंतवणूक ही केलीच पाहिजे. त्याचसोबत हे सुद्धा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आणि गाड्यांचे इन्शुरन्स हे केले पाहिजेत. कारण आपण नुसती गुंतवणूक करून आपलं संपत्ती वाढवू शकतो, पण असा जर प्रसंग आला एखादा, काही अपघात झाला आणि 5-6 लाख रुपये खर्च झाले, तर आपण पहिले पैसे जे सहज लिक्विडेट होतात असे पैसे आपण काढतो. मग म्युच्युअल फंड, बँका वगैरे अशा ठिकाणी. त्याऐवजी जर आपण इन्शुरन्स करून ठेवला तर आपल्याला ती नुकसान भरपाई जी आहे ती आपल्याला इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे इन्शुरन्स सुद्धा करणं आवश्यक आहे. आपण जी माहिती दिलात एवढी सुंदर, म्हणजे एखाद्या गरीब माणसापासून श्रीमंतापर्यंत, व्यावसायिक असेल त्याच्यापर्यंत लागणारी जी माहिती आहे ती तुम्ही दिलेली आहे. यातून सुद्धा आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर आपण तुमचा नंबर आणि पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवतो, मला दिलात की. आणि एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल तुमचे प्रथम धन्यवाद करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.